आपल्यासोबत उद्योगमंत्री जे आहे उदय सामंत सर आहे. सर, ज्या पद्धतीमध्ये तुम्ही म्हटलं होतं टायगर ऑपरेशन राबवलं जाणार आहे, कशा पद्धतीनं तयारी पूर्ण झाली असल्याची चर्चा आहे, काय सांगा? ऑपरेशन टायगर राबवतं असं वक्तव्य कुठेही केलेलं नाही. आणि मी असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कुठचंही ऑपरेशन राबवायची आवश्यकता नाही. त्यांनी 2.5 वर्षामध्ये जे प्रामाणिकपणानं महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केलं आहे, शिवसेना संघटनेसाठी काम केलं आहे, त्याच्यामुळं त्यांच्या ताकदीवर विश्वास ठेवून, त्यांच्या कामावर विश्वास ठेवून अनेक लोक ऑपरेशनशिवाय त्यांच्या संपर्कामध्ये आहेत. आणि मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 8 ते 10 हे माजी आमदार देखील, उमेदवार देखील, खासदारकीला उभे राहिलेले उमेदवार देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत येतील, याच्यावर आजही माझा विश्वास आणि आजही मी ठाम आहे. कुठेतरी लोकसभेच्या निकालानंतर प्रचंड अस्वस्थता जी आहे ती ठाकरे गटामध्ये पाहायला मिळत आहे. त्यानंतर हे सगळे आपल्या संपर्कात येऊ लागलेल्या, स्वतःहून संपर्कात आले. मी सांगितलं ना की माननीय शिंदेसाहेबांनी ज्या पद्धतीनं 2.5 वर्ष काम केलं आहे, त्या कामावर विश्वास ठेवत वंदनीय बाळासाहेबांच्या खऱ्या अर्थानं विचाराची शिवसेना ही एकनाथ शिंदेसाहेब चालवत आहेत, ही पूर्ण खात्री अनेकांना पटलेली आहे. आणि म्हणून ऑपरेशनशिवाय काही लोक येत आहेत आणि त्याला तुम्ही नाव ठेवलं ऑपरेशन टायगर, ते अतिशय चांगलं आहे. साम टीव्हीच्या विश्वसनीय सूत्रांना माहिती आहे की 5 खासदार तयार आहे, मात्र पक्षांतरबंदी कायद्यासाठी 9 पैकी किमान 6 आले पाहिजे, त्यामुळे एका खासदारासाठी जाळलेलं आहे. साम टीव्हीला जर हे माहिती असेल तर त्याची नावं त्यांनी जाहीर करून टाकावीत. मुद्दा असा आहे की असे लोकप्रतिनिधी येत असताना अशी जाहीरपणानं नावं होत नाहीत. त्यांचा संपर्क एकनाथ शिंदेसाहेबांशी असेल आणि योग्य वेळी एकनाथ शिंदेसाहेब त्यांची नावं जाहीर करतील. कुठंतरी महायुतीमध्ये असंही एक ठरलेलं आहे की कुणाचाही प्रवेश घेत असताना त्यांच्यापासून पक्षाचा डॅमेज होऊ नये, खास करून जे विरोधात लढले त्यांना घेऊच नाही, अशा पद्धतीची सुद्धा भावना होती. त्यामुळे हे सगळे पक्षप्रवेश होताना कशा पद्धतीने आपल्याला असं वाटत असतं की ह्या 3 लोकांमध्ये चर्चा होत नाही. या 3 लोकांमध्ये रोज चर्चा होते. त्यांच्यामधला समन्वय अतिशय चांगला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की समन्वयानंच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणजे याचा अर्थ या संदर्भात सगळी चर्चा 3 लोकांशी झालेली आहे. हा, केली असेल ना. आता ही प्रत्येक गोष्ट 3 लोक काय मला सांगणार नाही, एवढा काय मी मोठा नेता नाही, परंतु या 3 लोकांची चर्चा होत असेल आणि त्याच्यानंतर हे पक्षात लोक येत असतील. ज्या पद्धतीने सध्या धनंजय मुंडेवर मोठ्या प्रमाणात आरोप होत आहे, त्यांचा राजीनामा विरोधकांकडून मागितला जात आहे, तुम्ही एक मंत्री म्हणून कसं पाहता? सातत्यानं आरोप लागत नाही, मला असं वाटतं की ज्या गोष्टीमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत ते 2 विषय आहेत. एक सरपंचांच्या हत्येचा विषय आणि त्याच्यामध्ये ज्युडिशरी इन्क्वायरी सुरू आहे. IGच्या नेतृत्वाखालची एक समिती काम करते. काही लोकांना अटक झालेली आहे आणि ज्युडिशरी मॅटर असताना मी बोलणं त्याच्यामध्ये योग्य नाही. आणि दुसरा त्यांचा कौटुंबिक विषय आहे, त्याच्यामध्ये तर पडणं आणि बोलणं हे योग्यच नाही, कारण मी राजकीय एथिक्स पाळतो. त्यांच्या कुटुंबावर झालेला आघात असेल, त्यांच्या कुटुंबामध्ये असलेली काही चर्चा असेल आणि त्याच्यावर काही लोक जे राजकारण करत आहेत हे योग्य आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून 2 भाग आहेत. एक जो ज्युडिशरी मॅटर चालू आहे त्याच्यामध्ये कोर्टामध्ये मॅटर चालू आहे आणि दुसरा त्यांचा कौटुंबिक भाग आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हटलं 90 दिवसात राबवलं जाईल, आता किती दिवस शिल्लक राहिलेल्या ऑपरेशन टायगर? मी तुम्हाला सांगतो, रत्नागिरीतनं त्याची पण सुरुवात होईल. अनेक जिल्ह्यांमधले माजी आमदार त्याच्यामध्ये आहेत आणि त्याचं मी जसं पुढच्या 15 दिवसांनी इथे येईल तेव्हा त्याच्यातले 1-2 तरी आलेले तुम्हाला दिसतील. नक्कीच पुढच्या वेळेस जेव्हा मी नागपूर दौऱ्यावर असेल त्यामध्ये आणखी काही जण जे आहे प्रवेश केलेला असेल, अनेक माजी आमदारसुद्धा जे आहे ते सुद्धा पक्षप्रवेश करतील, अशा पद्धतीचा दावा जो आहे तो उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेला आहे. साम टीव्हीशी बोलताना त्यांनी हे सगळी माहिती जी आहे ती सामला दिलेली आहे. कॅमेरामन सौरभसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.